अरे बापरे, बॅग बी हे लोक बघा. हॅलो. आले. आम्ही कधीच येऊन थांबलो इथे. आम्हाला 2 मिनिट सांगून हे लोक आम्हाला 10-12 मिनिटं. असं काय झालेलं ना, 2 मिनिटात आलेलो आहे आम्ही. काय खातोय स्वप्नील? जे ते देणार ते. किरण पुरी भाजी. अक्षय काय खातोय? मिसळ. निकिता काय खाणार आहेस? काय माहित, बघू ना काय. मनाली आधी होता ना. हॅलो. मनाली, हिमाचल असे मोठे मोठे ट्रिपच ती टाकते. छोटे छोटे लोकांसोबतचे ट्रिप गरीब लोक नाही करते. विधीत ते महाराष्ट्रातील असं आवडत नाही की अरे काय गरीबासारखे. हॅलो गाईज. सो आता आम्ही हॉटेल प्रांजलीमध्ये आलो आहे. सगळे नाश्ता करतात. हॅलो गाईज, मिसळ खाओ मिसळ. अक्षय भाऊ मिसळ खातात. किरण खातोय पुरी. स्वप्नील मेदूवडा. प्रचिती पण मेदूवडा. आणि मी घेतलाय हे माझा इडली वडा आहे. हा, माझा मेंदू वडा नाही, माझा इडली वडा मिक्स आहे. हा, इडली वडा खातोय. आणि ह्याचा मेंदू कमी म्हणून मेंदू वडा. तिचा मेंदू कमी आहे. माझं स्वप्नीलपेक्षा जास्त आहे. सो गाईज, स्वप्नील पाबळे, वेलकम बॅक टू द निकिता तारे यूट्यूब चॅनल. सो बेसिकली आत्ता आमचा प्लॅन असा आहे की आज सगळे आम्ही निघलेलो आहे आणि आत्ता आम्ही आहे कल्याण माळशीज रोडला. तर आत्ता आम्ही इकडे प्रांजलीला थांबलेलो नाश्त्यासाठी. सो बेसिकली हे आहे ओव्हरऑल प्रांजली. हॅलो हे आमचे मित्र एन्जॉय अक्षय शेट्टे. शेट माणूस. लहान मुली तर खेळणे घेतात आहेत. केस हेड मसाज. हे माझ्याकडे आहे. याच्यापैकी 4 याच्यावाले आहे माझ्याकडे. हे काय? हे असं बॉडी मसाज आहे. बॉडी मसाज. कुठलं खेळायला. सो आमचे अक्षय भाऊ आता या ठिकाणी पक्षी उडवतात आणि पक्षी त्यांच्यावरती उडला आहे. मस्त. हे दुसरं लहान बाळ आमचं. ते कुरकुळा वाजत आहे. मोहतरमा हो, कशी दिसते? ह्याने काय घेतलं? भूत आंघोळ करून आले हो कसं मोकळी कसं सोडतं, सेम तशी दिसते. हॉटेल प्रांजली. अक्षय पक्षी उडताना, पक्षी नाही पक्षी उडवताना, नट उडताना धडाक. पक्षी बसतात झाडावर की काय? हे बघ, ह्या घरामध्ये तो बंगला दिसतो ना, एकच बंगला आहे बघ. अरे हा रे, ते काय आहे? त्या झाडावरती काय पक्षी बसलेत सगळे? कोणत्या? काय सही आहे? अरे ते बगळे बगळे बगळे. ते पण कोणाला तरी स्टॉक करतात ते खाली असलेलं. सो गाईज, आता आम्ही आहे घाटामध्ये. त्याचं पुढे दिसतोय तो आहे माळशेज घाट. धबधबे चालू आहेत पण पाणीचं प्रमाण जरा कमी आहे. वरती बघू शकता आणि समोर येते ती लाल परी. इकडे थांबायचं का? हां, इथे थांबू शकतो. आता आम्ही माळशेजला एका धबधब्यावर आलो आहे. दिस इज फर्स्ट ग्लिम्स. हा मुलगा कधीपासून मागे लागलाय. माझा फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ. एवढे फोटो काढले तरी पण हा अजून माझे फोटो काढत चालू आहे. ह्याचं चाललो आम्ही आता. चल गिरा. सो हा जो स्पॉट आहे, इकडे बेसिकली पाणी पडत असतं. आता पाऊस कमी आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाणी कमी पडतं. त्यांनी थांबवली गाडी थोडा. निकिता पुढे झाली, प्रचिती तिला मागून फॉलो करते. लुक ॲट दिस व्ह्यू.
गाणं आहे मेन स्पॉट झाले संपलं ना इकडून राईट मारला संपलं राईट मारल्यावरती थोडा वाटलं साईडला थांबता मेन स्पॉट वगैरे. अरे पण जागा आहे का कुठे असं आहे ना प्रॉपर पार्किंग. दिस इज अ टनल. काय बोलता त्याला? टनल. काय वाटलं यार. इनोवाच्या मागे लावतो का? आता आपण आलो माळशेजच्या फेमस व्ह्यू पॉईंटवर. सो आपली मंडळी इकडे गेले व्ह्यू बघायला. आपण देखील जाऊया व्ह्यू बघायला. व्ह्यू बघायला. जैन आपला स्पेशल व्ह्यू कसा दिसतोय? सुंदर वी हॅव वाटतोय. पर्सनल व्ह्यू पॉइंट. हे अक्षय साईडला ना. हवेची मंद झुळूक आली. बरं वाटतंय. आणि मंद त्या तारका. सो गाईज आमचा आता प्लॅन ठरलेला. आम्ही जात आहोत रिव्हर्स वॉटरफॉल बघायला नाणे घाटामध्ये. तर गाईज हाऊ द जोश. आपले गाडी मालक गाडी चालक आणि हा तुम्ही घ्या निसर्गाची मजा. सो गाईज आता आम्ही नाणेघाटला चाललो आहे. पण आम्हाला वाटेत हा सुंदरसा धबधबा दिसला. सो आम्ही इथे थांबलो. बघू. ऐ! मला भिजू नको. So guys, this is the view. आम्ही आलोय आता नाणी घाटला. आणि हॅलो गाईज कम ऑन लेट्स एन्जॉय द Guys, we are in वीकेंड ये दिस इज हा view बघू दिस इज शकता ऑसम तुम्ही. वीकेंड. तर बेसिकली हा आमचा दुसरा स्पॉट आहे नाणेघाट. येस. तर आम्ही नाणेघाटला आलेलो आहे. आज का समाचार खतम हुआ. हे पाऊस आला मॅन. हेच तर पाहिजे होतं. कॅमेरा आला ना सो तुम्ही हा बघू शकतात नाणेघाट. आणि धुकं पण दिसतं या घळीतून. दादा बोल. फोटोग्राफी परत सुरू झालेली आहे. यो गाईस आता जोरात पाऊस सुरू झालाय आणि तुम्ही बघू शकता तिकडून आता धुकं वरपर्यंत यायला लागलंय. ओ खूप सुंदर व्ह्यू आहे. स्वप्नील DSLR ठेवून आला. पाऊस आला जोरात म्हणून. ओहो हेच तर पाहिजे होतं. काय बोलते प्रचिती? मस्त वाटतंय. परफेक्ट टाइम. सो सुरुवातीला जेव्हा शिवाजी महाराजांच्या अगोदर इकडून व्यापारी लोक मुंबईमधून जो सगळा सामान यायचा तो घाटमाथ्यावरती पोचवायचा असेल ना तर इकडून सगळं व्यापारा ये जा करायचं. आणि व्यापाऱ्याचा जर टॅक्स पर्पज इथे नाणे टाकायचे म्हणून या घाटाला नाणेघाट बोलतात. अच्छा काय म्हणतोस? झाली ओव्हर ऍक्टिंग. ओव्हर ऍक्टिंग के 50 काढीस का? एकदम दगडी हे. जाऊ शकतो. Normal आहे, normal आहे आहे. खाली. अरे पुढे पुढे अख्खा व्ह्यू आहे मोठा. चलो चलो. तू असं दगड असं मोठा धपकन लागला माहिती का स्पीडवाला. आहे झालं तुझं नीट. हा तर गाईस हे आमचे अक्षय महाराज त्यांनी देवळात जायचं म्हणून आता चपला काढल्या. अक्षय महाराज अक्षयचा की मोर जय. झाला बघा कसा. प्लीज फोकस ऑन इट. अक्षयचा 2-2 मिनिटाला मोर होईल आता अक्षय महाराज की जय. येऊन येणार कोण. राम 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 अक्षय शिवाय आहेच कोण? हे तो बघ हे चालू झालं आकाश पाळणाचं. हे आकाश पाळणा चालू झाला याचा. राम 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 राम.
गाईस बघा आम्ही कुठून आलो. ही एकदम प्रो आहे. हा ट्रेकर. मग वरती अशी चालत अर्धा तास का लागला तुला त्याला? अर्धा तास तर नाही लागत. Guys, मग काय बघा आम्ही येऊन कुठून किती आलो. वेळ झाला जमाना झाला. आणि इथे एक गुहा पण आहे. It's not गुहा, it is चल जाते लडके देखते. सांडशील. इट इज लेणी. सो गाईस आम्ही हा एवढा रफ पाय चित्रून इथे आलोय आणि हा आहे इथून view. माझ्या मागे आहे ही गुहा आणि हा आहे इथला व्ह्यू. गाईस तर बेसिकली हॅलो गाईज, कसं वाटलं तुम्हाला मराठी ट्रिप? किरण भाऊने आपल्याला तसं नाही हवं. गाडी एकदम मस्त लका 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 चमकते उन्हात. काळी चांबडी, काळी नाही. काळी चांबडी लका 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 लका. हा काळा कोंबडा बघा. सो गाईज फायनली स्वप्नीलने आम्हाला आणलंय आर्याला. कधीपासून 10 मिनिटं सांगत सांगत शेवटी आम्ही पोचलोच. सो चला. ऍक्च्युली 10 मिनिटं मी सांगितलेले, 4ला 10 कमी असताना मी 10 मिनिटं सांगितलेले आणि 4 वाजून 10 मिनिटांनी पोहोचलेलो आहे. सो आय मीन माय करेक्ट, मी जे बोलले ते करेक्ट झालेलं आहे. असं काही नाहीये. तो आम्हाला कधीपासून बच्चन देतोय 10 मिनिटं. फायनली आम्ही पोचलोय. चला आता जेवू. शिवाजी महाराज स्टार्टर ऑफ द डे और किरण ने भी स्टार्ट किया. हम लोग भी अभी स्टार्ट करते हैं. गाइस हम लोग खा रहे हैं. काडी करायची सवय आहे तुला. सो गाईज आम्ही 5:30ला स्वप्नीच्या घरी पोचलो आणि इथे थोडं म्हणजे त्याचं घर बंदच असतं तर थोडं साफसफाई करून आता फ्रेश होऊन आम्ही चाललो आहे स्विमिंग पूलला, स्पोर्ट्स क्लबला. सो चलो चलते हैं. हे ना लॅप लावायचं पकडे ते नंतर व्हिडिओ. हॅलो गाईज, आम्ही आता रेडी झालो आहे. ऑल सेट फॉर स्विमिंग आणि हा आहे आमचा स्विमिंग पूल. दिस इज द प्रायव्हेट स्विमिंग पूल. स्टार्ट. वेलकम बॅक. तर आता आमचं स्विमिंग झालेलं आहे अँड वी केम हिअर फॉर डिनर. काय आहे ह्या हॉटेलचं नाव? तू सांग. तर किरण हॉटेल आहे आणि आमच्यासोबत पण किरणच आहे. कुठे गेला फोनवर बोलते. तर आता बघूयात आपण काय काय ऑर्डर करतो आणि काय काय खातोय. लवकरच दाखवतो. आणि हे सर्वजण जेवणाची वाट बघत. या बाईने बोलायला नकार दिला. अरे यार, माझ्यासोबतच धोका झालाय मागच्या वेळी. मला माहीतच नव्हतं मी काय खाल्लंय ते. काय बोल तडफडत असेल.
की सांग काय चॅलेंज आहे. लिंबू तोंडात पिळायचा आणि पोकर फेस ठेवायचा. ओके, कोण करणार आहे? अक्षय, स्वप्नील, कमल. त्याच्या बदली रिवॉर्ड काय भेटणार? जर रिवॉर्ड जर ठीक आहे जेन्युइन असेल तर 2 पीस एक्स्ट्रा कमा. 2 पीस एक्स्ट्रा एक्झॅक्टली काय भेटणार रिवॉर्ड मध्ये? अरे चल रे, काय रिवॉर्ड नाही, तू चल. जीपे 100 रुपये घेते. तिला घरी जाता जाता आम्ही भेटी 100चा पान जाऊन घेतो. पान पाटी निकिताकडून. पान पाटी आम्ही 20 रुपयाचे एक पाने 5 जणांचे 100 रुपये होतील. हा चल. अरे नाही लिंबू डाळ्याचे हे असतं. तू सकाळी गरम जेवायच्या आधीच लोकांना तर टेन्शन काय घेते तू? ते आमचाच लुकआउट आहे. पान का सवाल आहे. पान पाटी. चालू केलं. एकाने जरी केलं तरी निकिता पान पार्टी स्पॉन्सर करणार. काय करायचंय टर्म्स कंडिशन सांगून ठेव. फक्त तोड वाकडं नाही करायचं. पोकर असं असं नाही करायचं. आणि डोळे किती वेळ नाही करायचंय? माहिती आता फील नाही होते माहिती मला. मला तर एकदम इथे हे व्हायला नाही थोडा वेळ नाही करायचं. एक सेकंड. अर्धा मिनिट. हा रेडी टेडीत पो. थांबते अर्धा मिनिट लावते ना. आणि एकदा चिमटी मध्ये जेवढं जाईल तेवढं. आराम कर. पिळणार नाही. खाली पिळतोय तो. आराम कर. हात नाही लावायचा इकडे. चल मी तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करणार. हे बघ. त्याची बी कर त्याची बी कर त्याची बी इकडे कर. ठेव. अरे त्याची बरोबर बी कर आहे. त्याची मी बी काय कर. नाही नाही इकडे ठेव. हा अरे चिमटी मी काय चला. फक्त मला बस असं वरून पिळा. असा ज्यूस छोटा भेटला झाला तुला. हा ठीक आहे चल. थांब एक चल second. सगळं छोटा. खाली ठेव चल. नको लावा. चला चला. जेवण आलं. हा ठीक आहे ना. जेवणावर व्हिडिओ आहे. मी जेवणा ये मटन है चिकन मैडम के लिए और एक रस्सा बोला था वो रस्सा हमारे पास में डाल पहले चला. लिख लीजिए आप। नाही येतं ते वाढत होते. अच्छा वाढते. पडल्यावरती घालायचं. कोणतं जेवण? बंद करते ना. हे बघ. मी ते स्टार्ट केलं. डोळ्यात गेला बरं का. लोकांनी काय नाही हे केलं प्रॅक्टिस केलं इथे टाकायचं ते आत टाकायचं. टायमर लावला का? मला reaction बघ ना, झालंय. किती झाले? शंभरचा बोलू पाच शकतो ना. सवाल आहे. बोलू शकतो. बाई. बोलायला तू काय बोललाच नाही. फेस फेस रिॲक्शन होय. फेस रिएक्शन. फेस शुड बी काम. झालं. तर गाईच बेसिकली हम लोग किरण फॅमिली गार्डनला रिसॉर्टला आलतो. पण आमचा किरण आहे तो गाडीत जाऊन बसलाय. प्रॉब्लेम इथे झालेला आहे. काय करणार आता? काय करणार आता? उतरवत नाही. आता त्याला आम्ही उतरत नाही. आणि आमचा एक मेन शूटर तो काय करतो तो याला एवढा वेळ का लागतो ते कळतही नाही मला. काय पोरगा एवढा वेळ घेतो. असं अंक तोंडात टाकायचं. खा किरण. अख्खं नाही चांगलं आहे. माहोल ना फुल सेटअप ना. नाही नाही आपलं 100 कसं आहे निकी, खाल्लंस? ओके, खा ना एकदाच. पैसे झाले नाही. बरोबर पैसे आम्ही कॅश पुढे आम्ही सगळे जीपे मारतोय. तू कर नंतर कमाई करतो. हो. ओ निकिता आता पान खाते. अबे असं नाही बे. बाबा असं. अरे बाबा. अरे तिचं तो ती केवढीशी आहे. तिचं तण बघ केवढं आहे. कसं आहे निकी? चहात बुडून खाशो. पार्लेजी. हॅलो गाईज. सो आज दुसरा दिवस आहे. काल रात्री आम्ही स्विमिंग आणि नंतर मग डिनर नंतर खूप थकलो आणि झोपून गेलो. सो आम्ही व्लॉग एंडच नाही केला. आज नेक्स्ट डे आणि आम्ही सकाळीच शिवशंकरला मिसळ खायला आलो आहे. हे इथलं एक खूप फेमस दुकान आहे आणि इथली मिसळ आम्ही लास्ट टाईम पण खाल्लेली आणि खूप छान आहे. सो लेट्स ट्राय. येस, ही आमची मिसळ आलेली आहे. आणि हे बघा आता सगळे तुटून पडणार आहेत मिसळवर. मिरची खायचं चॅलेंज देऊया. आम्हाला काल नको नको ते चॅलेंज दिलं. मिरची खाऊन दाखवायचं. बरोबर, निकिताने मिरची खाऊन दाखवली पाहिजे. आणि ही अशी आम्ही छान अशी मिसळ खातोय. कशी आहे मिसळ? आणि हा आहे कढीवडा. मी तर पहिल्यांदाच इथे कढीवडा खाल्ला आहे. मागच्या वेळी खाल्ला होता ॲक्च्युली,
त्यामुळे आवडला होता म्हणून आम्ही स्वप्नीलला बोललो तिथेच घेऊन ये. तात्या बन ना, तात्या बन टोपीला होता त्या. तर आम्ही आता मस्त मिसळ आणि दहीवडा नाही रे, काय आता कढीवडा होता. कढीवडा खाल्लेला आहे. आणि आता आमचा नेक्स्ट प्लॅन काय आहे? आता आपण चाललोय सरप्राईज. अच्छा सरप्राईज आहे का? ओके, थोड्या वेळाने दिसेल तुम्हाला आपण कुठे चाललोय. एक अपना पचक्या सत्य वाचन करावे नाही माणसाने. हॅलो गाईज, तो ओके. आज आम्ही सकाळी उठलेलो चाय पिलो. चाय पिलो. अक्षय आणि मिसळ निखिल, खालो. अक्षय आणि प्रजितीच पिली. तिची लिस्टी बघा, चहाच्या कपाला लागली असेल. अरे जा रे माझी लिपस्टिक बोल. आणि बेसिकली त्याच्यानंतर आता आम्ही नाश्ता पोट भरून केलेला आहे आणि आता आम्ही चाललोय सरप्राईज द्यायला. ठीक आहे, चीज केक खायला. सरप्राईज द्यायला. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा आहे पुणा नाशिक हायवे आणि हे आमचे गाडी मालक, गाडी चालक Guess पण करू शकता. किरण शेठ, काय बोलतात, BNP चे रॉकी भाई. गेस करू शकता तुम्ही लोक, आम्ही जुन्नर मध्ये आहोत आणि आम्ही कुठे जाऊ शकतो. काय गेस बीस करू नका. 5 मिनिटं व्हिडिओ फॉरवर्ड करायचा आणि बघायचं कुठे जाणार. जास्त लोड नाही घ्यायचा. ठीक आहे, ठीक आहे. चला. कुठे आलोय ब्लॉगर? सो एवढ्यात तुम्ही गेस केलंच असेल, आम्ही आलोय शिवनेरी. येस. जिथे आपल्या शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. तर आपण आता जाणार आहोत वर चालत किल्ले शिवनेरी. कोण कोण? शेफ आणि बियर तशीच दिसते ना ती. माशा. ओके, सॉरी, माशा आणि बियर. कार्टून आहे. चल. सो आपण महादरवाजाजवळ आलोय. हा इथे दिसतोय महादरवाजा आणि ह्यांची हालत झाली खराब. एवढ्याशा स्टेअर्सने. चार्जिंग एनर्जी. रिचार्ज होत आहेत लोक. सो गाईज, शिवनेरी गडाच्या मेन दरवाजापाशी पण आलोय. सो चला गडावर. तर आता आपण आलोय मेणा दरवाजा इथे. हा आहे मेणा दरवाजा. मेना म्हणजे काय माहिती का? ते हे पालखी सारखं असतं ना, राजाला नेतात तिथून. आणि आपण आता ऑलमोस्ट शिवजन्म स्थळावर पोहोचतोय. 10 मिनिटं बस. हा दरवाजा झाला का आलोच. मी तर हत्ती खान आहे. कोड हे धान्य कोटर आहे. सरळ गेलं का मग हे अक्षय. कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजा आहे हा. आहे ना का बाई ना, निकिताला घेतल्याशिवाय जाय ना. एक फोटो काढ रे. तर आपण आलोय आता शिवाई देवीच्या मंदिरात. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांना नाव ठेवण्यात आलं आहे. सो आपण दर्शन घेऊन येऊया. आपल्यावरही शिवाई देवीची कृपा राहू दे. सो आपण देखील शिवाजी महाराजांसारखे शूरवीर बनू. चला तर. सो बेसिकली आम्ही आलेलो आहे आता शिवनेरीवरती. आणि हे जे तुम्ही मागे बघताय थोडंसं, हे जे मागे बघताय ते शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. इकडं तुम्ही जर आतमध्ये गेलात तर आतमध्ये तिकडे पाळणा आहे. आणि शिवजयंतीला या ठिकाणी खूप असं सण साजरा केल्यासारखं इथं उत्सव साजरा केला जातो. मोठे मोठे मंत्री येतात, बाकीचे सगळेजण येतात. शिवजन्म ॲक्च्युली जे महाराष्ट्राला जे वैभव लागलेलं आहे, इवन स्पेसिफिक फॉर जुन्नर तालुक्याला जे वैभव लागलेलं आहे ते हे शिवाजी महाराजांमुळे लागलेलं आहे. तुम्ही एवढं जर जुन्नर तालुका समृद्ध बघता, ती शिवाजी महाराजांची जी आहे पुण्याई त्याच्यामुळं लागलेलं आहे. आणि त्या शिवजन्मभूमीमध्ये आमचा जन्म झाला, हे याच्या व्यतिरिक्त दुसरं भाग्य नाही या जगाला.
हो हो येस हो हो आतमध्ये महाराजांचा पाळणा. पहिला मग हा नंतर हे केलेला आहे का? तर हा तुम्ही पाहू शकता महाराजांचा पाळणा आणि हे आपले छत्रपती. लगते रहे लाशों के ढेर बस बहा लहू कभी रुका नहीं लड़ता रहा वो शेर मराठा वो छत्रपति कभी झुका नहीं नमो पार्वती पतये हर हर महादेव. तर आता मी गड उतरतोय. निकिता पुढे पटापट, स्वप्नील पण. तर आम्ही शिवनेरी आता उतरलेला आहे. हार्डली चढायला थोडा वेळ लागतो, एक 40-45 मिनटं, बट उतरून तुम्ही पटापट येऊ शकता. शिवनेरी हार्डली किती अर्ध्या तासाच्या आत आपण उतरला स्वप्नील. मॅक्स अर्धा तास लागतो उतरण्यासाठी. येस, खूप सुंदर आहे शिवनेरी. वरतून व्ह्यू येतो. सगळ्यांनी नक्की पाहायला पाहिजे छत्रपतींचं जन्मस्थळ. लोकलच असे हो अरे इथे पण धबधबा आहे बा. चांगलं झालं. चांगलं आलं ना आज छान झालंय. माहोल भिजायचं का बोला. मला फक्त टी शर्ट बदलता यायचं बस. तर आता माळशेजमध्ये भिजून आलेली मंडळी, हे बघा, आमचा काही प्लॅन नव्हता. हा तेच कुडकुडलेली. आमचा काहीच प्लॅन नव्हता भिजायचा. धबधबे दिसले. पण हा आम्ही रिटर्न जाताना आम्हाला खूप सुंदर धबधबे दिसले. माळशेजमध्ये पाऊस सुरू झाला, मग भिजायला आलो. निकिता निसर्गाची कृपया. काल आम्ही म्हणजे जाताना माशेस मधून आम्ही असं हे करत होतो, यार पाऊस पाहिजे होता, असं वातावरण पाहिजे होतं, असं वातावरण पाहिजे होतं, पण मग काल आम्हाला काय भेटलंच नाही. पण आता येताना आमचा प्लॅनच चेंज झाला सडन, की यार धबधबे आहेत आणि मोसम पण एकदम चेंज होता. अरे मग आम्ही भिजलो, मग आम्ही धबधबा बघितला आणि भिजलो. हे बघा माळशेज.